मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार. तर हा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे की मागच्या आठवड्यामध्ये माझ्या इंस्टाग्रामवरती मी एक पोस्ट टाकली होती, 1 CR हेल्थ इन्शुरन्स फॉर 50 रुपीज डेली. आणि ती पोस्टला मला खूप मेसेजेस आले, डीएम्स आले, ऑफिसच्या नंबरवरती खूप लोकांनी फोन्स केले, मला मेसेजेस केले आणि त्यांना मध्ये रिप्लाय करत होतो. ज्यांचं काही क्वेरीज आहेत त्यांच्याशी मग झूम कॉल करायचो. कोणी मुंबईमध्ये असेल तर मग त्यांना पर्सनली जाऊन भेटून या गोष्टी मी त्यांच्या क्वेरीज सॉल्व्ह केल्या. पण ना याच्यामधनं एक गोष्ट लक्षात आली की मी एका दिवसामध्ये 4 ते 5 जणांनाच भेटता येते, बोलता येते झूम कॉलवरती. बिकॉज युजली ही झूम कॉल 1.5-2 तास चालते आणि जास्ती लोकांपर्यंत पोहोचता येत नाहीये, असं होतंय. तर मग मी असं बसून विचारत होतो काय करता येईल. मग श्वेता आणि आम्ही डिस्कस केलं. मग श्वेताने मला एक आयडिया दिली की तुम्ही काय करा, एक कलेक्टिव्ह झूम कॉल करा, जेणेकरून तुम्ही ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कलेक्टिव्हली ऍड्रेस करा त्या फोरममध्ये आणि मग लोकांनाही ते कळून जाईल, बरेच लोकांना एकाच वेळेला, रॅदर देन गोईंग इंडिव्हिज्युअली. आणि मग नंतर एकदम फाईन ट्यून जेव्हा काही क्वेरी एकदमच जर काही असतील त्या तुम्ही पर्सनली डिस्कस करू शकता. पण तुमचं कलेक्टिव्ह जे डिस्कशन आहे, मेजॉरिटी ऑफ ज्या क्वेरीज आहेत त्या तुम्ही त्या फोरममध्ये डिस्कस करा. बिकॉज ह्याच्यामध्ये ना क्वेरीज ज्या आहेत त्या कॉमन होत्या, जसं की कुठला हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा, मग आता माझं हे असं आहे, काही मेडिकल हिस्ट्री आहे तर मग आता काय करायचं, काही पॉलिसीचे टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना हे कॉमन आहेत सगळ्यांना येणाऱ्या. तर हे जर कलेक्टिव्हली जर एका फोरममध्ये डिस्कस केलं तर ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू शकतं आणि जास्तीत जास्त लोकांना हे कळू शकतं. तर मग वी डिसाइडेड की एक झूम कॉल करू. आता ते झूम कॉलमध्ये एनरोल कसं करायचं हे मी तुम्हाला सांगेन. तर एक गुगल फॉर्म आहे जो आम्ही बनवला आहे आणि त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली आम्ही लिंक पण टाकलेली आहे. तो गुगल फॉर्मवर तुम्ही क्लिक करून तुमचं नेम, सिटी, फोन नंबर आणि तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकून तो एनरोल करायचा आहे. ओके. तुमचा जो काही रिस्पॉन्स आमच्याकडे जेव्हा येईल तेव्हा आम्ही तुम्हाला त्या झूम कॉलचे डिटेल्स त्या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअप करू. हा पहिला झाला. सेकंड थिंग, माझा ऑफिसचा नंबर इथे फ्लॅश होतोय, विच इज 8591320330. या नंबरवरती तुम्ही मला डायरेक्टली हा मेसेज करू शकता की सेइंग तुमचा हा व्हिडिओ बघितला आम्ही आणि आय वॉन्ट टू एनरोल इन दॅट झूम कॉल. तर तुम्ही तिकडनंही व्हॉट्सअपवरती एनरोल करू शकता. तिसरं म्हणजे एक QR कोड आहे, तो QR कोड स्कॅन करा, डिरेक्टली व्हॉट्सअपवर तुम्हाला तो मेसेज घेऊन जाईल. सो दिस आर द 3 मीडियम्स वेअर यू कॅन मेक शुअर की त्या झूम कॉलमध्ये एनरोल कराल. बरं, ही झूम कॉल फ्री ऑफ कॉस्ट आहे, देर इज नथिंग चार्जिंग, असं काही करत नाहीये. इट इज जस्ट टू शेअर यू हाऊ दिस इंडस्ट्री वर्क्स. ह्याच्यामधनं टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की मी पॉलिसी घेतली X कंपनीकडनं, Y कंपनीकडनं, पण क्लेम नाही मिळाला, ते मला काहीतरी पैसे कट होऊनच आले, एवढेच पैसे घेतले, तेवढे पैसे काय आहेत. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या आपण त्या फोरममध्ये डिस्कस करणार आहेत. आणि इतरही काही गोष्टी असेल. आता जेव्हा मी जात होतो यांच्याकडे झूम कॉल्स करत होतो ना तेव्हा मला असंही लक्षात आलं नाही, मला आई वडिलांसाठी पण काय करायचंय, त्यांचं एज आता 65 आहे, या एजमध्ये मला हेल्थ इन्शुरन्स मिळेल का. तर याही गोष्टींवरती आपण तिथे डिस्कस करणार आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला जर याचा गोष्टीचा फायदा घ्यायचा असेल तर आपण नेक्स्ट संडेला 28 तारखेला सकाळी 10 वाजता आपण ती झूम कॉल करतो आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की इट इज फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस. त्यामुळे तुम्हाला जेवढं लवकरात लवकर याच्यामध्ये तुम्ही एनरोल कराल तेवढं तुमच्यासाठी गोष्ट चांगली आहे. सीट्स लिमिटेड असतील, पण आपण काय करतोय, जर समजा ती झूम कॉल फुल झाली तर आपण अजून एक झूम कॉल करू. नेव्हर टू वरी अबाउट इट, बट फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर आपण ते ठेवलेलं आहे. तर नेक्स्ट संडेला 28 जुलैला सकाळी 10 वाजता आपण ते करतोय, है की नाही श्वेता? येस. तर बघूया आता कसं काय काय होतंय ते, है ना. हो. आणि बरेच प्रश्न होते की तुम्ही मायराचं कसं एज्युकेशन प्लॅन केलंय किंवा बाकी सगळं कसं तुम्ही प्लॅनिंग करताय. हा पण खूप मोठा प्रश्न आहे. मेसेजेस तर माझ्या डीएम मध्ये पण मला पण विचारलं की ताई दादाला विचारून सांग तुम्ही काय वेगळा प्लॅन घेतलाय की काय केलंय. येस, मायराचं एज्युकेशनचं जे प्लॅनिंग आहे ते तर मी खूप आधीपासून केलंय. तर ते कसं केलंय, काय केलंय ना ह्याच्यावरती आपण वाटतं नंतर कधीतरी एका विषयात सविस्तर बोलू. मला तुमच्याकडनं रिस्पॉन्स घ्यायला आवडेल की तुम्हाला काय वाटतं, आपण याच्यावरती डिस्कस केलं पाहिजे का. तर कमेंट्समध्ये मला तुमच्या ह्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या नक्कीच सांगा की आपण याही विषयावरती बोललं गेलं पाहिजे.
सध्या आपण हेल्थ इन्शुरन्स वरती बोलतोय 28 तारखेला. जर चांगला रिस्पॉन्स आला, तुम्हाला जर वाटत असेल की काही नाही दादा खरंच तुम्ही मला सांगा काय करता येईल किंवा काय नाही, तर आपण त्याच्यावरती पण एक झूम कॉल करू, हे की नाही? तर तेही करू तुम्हाला जर वाटत असेल तर त्याचं आपण नंतर कधीतरी एका व्हिडिओमध्ये शेअर करू. बट ऍट प्रेझेंट राईट नाव वी आर डुईंग हेल्थ इन्शुरन्स वरती आपण फोकस करतो आहे. बिकॉज ती पोस्ट आहे ना अशीच एक मी आणि श्वेता बसलो होतो आणि श्वेताने मला सांगितलं एक काम करा तुम्ही काहीतरी अशी पोस्ट बनवून टाका, बघू त्याचा काय रिस्पॉन्स येतोय ते. तर मग मी असंच एक पोस्ट कॅनव्हावरती बनवली आणि ती पोस्ट शेअर केली आणि आय नेव्हर एक्सपेक्टेड की एवढा काही रिस्पॉन्स येईल. बट त्याला ना खूप जबरदस्त रिस्पॉन्स आला. कारण आधी पण खूप मेसेजेस यायचे, डीएम यायचे की याबद्दल सांगा त्याबद्दल सांगा. मग मी त्यांना म्हटलं एकदा आपण टाकूनच बघूया, अजून कुणाला काय विचारायचं असेल तर विचारू शकतात. नक्कीच. फोन वाजतोय, एकच मिनिट. सॉरी, तर एक फोन कॉल होता. तर मग श्वेता म्हणत होती की तिला मेसेजेस आहेत, मलाही मेसेजेस आहेत आणि देन वी केम टू अ डिसिजन की आपण मला तर बरेच असे मेसेजेस होते की बऱ्याच लोकांनी पॉलिसी काढली आहे किंवा हेल्थ इन्शुरन्स त्यांच्याकडे आहे, पण त्यांच्याकडे कोण राईट पर्सन नाहीये जे त्यांना व्यवस्थित माहिती देतील किंवा ते का काढलंय, कशासाठी, हे का नाही मिळालं, ते का नाही मिळालं. आता हा जो पॉइंट आहे ना, हे आता मध्ये 2 क्लायंट्स होते त्यांच्याशी जेव्हा बोलत होते तेव्हा मला कळालं. त्यांच्या मुलीला मी एक्सप्लेन करत होतो आणि त्यांची आई मला सांगते की आम्हाला कधी माहिती नाही की ह्या इन्शुरन्समध्ये ह्या गोष्टी आहेत आणि ह्याचे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. बिकॉज त्यांच्या ऍडवायझरनी त्यांना फक्त एवढं सांगितलं की एवढा प्रीमियम आहे, ते चेक घेऊन गेले आणि त्यांना पॉलिसी देऊन गेली. मी तुम्हाला परत सांगेल, हेल्थ इन्शुरन्स घेताना यू ऑलवेज मेक शुअर की त्या पॉलिसीचे टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत. तुम्ही बऱ्याचदा असं ऐकलं असेल की मी एक्स कंपनीकडनं पॉलिसी काढली, यांच्याकडनं पॉलिसी काढली पण क्लेम नाही मिळाला, काही पैसे कट होऊन आले. तर ह्याच्या मागे ना खूप काही कारणं आहेत आणि ती कारणं म्हणजे त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काही एटीएम कार्ड नाहीये की मी तिथे हॉस्पिटलला दिलं, दाखवलं की मला त्यातनं ते पैसे कट होतील. इट इज नॉट लाईक दॅट. देर आर सर्टन वेज टू गो फॉर इट आणि त्याचे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. सो ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण त्या झूम कॉलवरती डिस्कस करू. बिकॉज ह्या कॉमन आहेत, सगळ्यांना कॉमन आहेत. तर त्या आपण नेक्स्ट संडेला 28 तारखेला सकाळी 10 वाजता आपण ते करतो आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी एनरोल करा आणि याचा फायदा घ्या मी तर म्हणेल. बिकॉज आय ऑलवेज फील की नॉलेज तुमच्यापर्यंत शेअर केलं तर ते चांगली गोष्ट आणि मलाही वाटतं नॉलेज शुड ऑलवेज बी शेअर्ड. तर म्हटलं बघू आपण काय होतं. आणि आता आहे ना माझं एक आहे की जोपर्यंत मी एक्सप्लेन नाही करत ना तोपर्यंत मी कधी त्यांच्याकडनं इन्व्हेस्टमेंट त्यांच्याकडनं घेत नाही. तर मला आता नाशिकमध्ये मी 2 क्लायंट्स माझे होते, त्यांच्याकडे जेव्हा गेलो होतो तेव्हा म्हणाले आम्हाला कधीच कोणी एवढं एक्सप्लेन नाही केलं. 1.5 तास 2 तास फक्त हेल्थ इन्शुरन्स वरती कोण सांगतंय आम्हाला, हे असं पहिल्यांदा आहे. आणि असं ऍक्च्युअली ना खरं आम्ही ऍडवायझर म्हणून खरं ही आमची जबाबदारी आहे तुम्हाला खरं सांगणं की जे काही प्रोडक्ट आम्ही तुम्हाला देतो आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करणं. बट युजली या फ्रेटर्निटीमध्ये हे सगळ्या गोष्टी होत नाहीयेत आणि मध्ये डिस्प्यूट्स येतात की अरे क्लेम नाही मिळाला, पैसे नाही आले, ह्या सगळ्या गोष्टी ह्या होतात. तर माझी नेहमी हेच विनंती राहील तुम्हाला, तुम्ही कोणाकडनंही पॉलिसी घ्या, कुठलाही हेल्थ इन्शुरन्स घ्या, बट मेक शुअर त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स हे जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही तोपर्यंत यू शुड नेव्हर गो हेड विथ इट. ओके, तर त्याच्यावरच आपण डिस्कस करणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे माझा ऑफिसचा नंबर आहे 8591320330. या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. हा व्हिडिओ तुम्ही सेंड करा म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हाला त्या झूम कॉलमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. त्याच्यामध्ये दुसरं ऑप्शन आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक गुगल फॉर्मची लिंक दिली आहे. ते क्लिक करून तुमचं नेम, कॉन्टॅक्ट नंबर, नंतर डेट ऑफ बर्थ आणि सिटी टाकून तुमचा रिस्पॉन्स तिथे द्यायचा आहे. आणि तिसरं म्हणजे तुम्हाला एक क्यूआर कोड दिसेल व्हॉट्सअपचा, ते डायरेक्टली तुम्हाला तिकडे व्हॉट्सअपवरती घेऊन जाईल. सो अशा काही मीडियम्समध्ये तुम्ही मला त्या झूम कॉलमध्ये पार्टिसिपेट करू शकता, आहे की नाही? हो, आणि असं नाहीये की ज्यांना नवीन काढायचंय त्यांनीच यायचं असं काही नाही. ज्यांच्याकडे आधी पण काही असेल इन्व्हेस्टमेंट किंवा काही, त्यांना त्याबद्दल काही माहिती हवी असेल तरी पण तुम्ही इनरोल करू शकता. इट इज नॉट अबाउट म्हणजे हे आम्ही फक्त की जे आपली लोक आहे ते विचारतायत, कारण इतकी वर्ष झाली आम्ही कधी या विषयावर बोललो नाही. आणि मला खूप लोक बोलतात, बट मला ना ते पब्लिकली असं नाही बोलायला आवडत. बट त्यांना मी आता जेव्हा ज्यांच्याशी बोलतोय ना, काही असतात ना ज्यांच्याशी खरंच आपले चांगले संबंध आहेत, युट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत, ते जेव्हा मला बोलतात ना, दादा तुम्ही खरंच सांगितलं गेलं पाहिजे. बिकॉज आज
इंडस्ट्रीमध्ये ही माहिती कोणी देत नाहीये. देन मी थोडा वेळ विचार केला की नाही चला आपण सांगूया लोकांना या विषयावरती काय आहे ते. आणि मग एक ती पोस्ट आली. मग पोस्ट होऊन आम्ही आता झूम कॉल वरती आता ह्याच्यावरती आलोय आणि बघू कसं काय होते, काय याच्यावरनं काय रिस्पॉन्स येतो, तुम्हाला काय यातनं फायदा घेता येतो का नक्कीच बघूया की नाही. येस. आणि मला अजून एक क्वेश्चन सांगायचा होता जो वारंवार येतोय की आयबी बोर्ड म्हणजे काय. तुम्ही मायराला आयबी बोर्ड मध्ये का घातलंय किंवा तिला जून जुलैमध्ये कशा सुट्ट्या आहेत, मुलांना तर नसतात, तर तिला कशा आहे किंवा तिचं करिक्युलम कसं आहे सगळं, तर त्याबद्दल खूप जण विचारताय, तर आपण त्याबद्दलही कधीतरी बोलूया. तिचं आहे ना, येस आयबी बोर्ड मध्ये तर ती आहेच आहे, पण आपण ह्या विषयावरती मायाचं फर्स्ट डे ऑफ स्कूल असेल ना श्वेता, तेव्हा आपण ह्या गोष्टीवरती आपण बोलू, डिस्कस करू की नेमकं काय आहे, करिक्युलम काय आहे आणि कसं आहे ते, की नाही. तर 3-4 बोर्ड्स आहेत आपल्या ह्या करिक्युलम्स मध्ये, तर कुठला बोर्ड घेतला पाहिजे नाही घेतला पाहिजे आपण त्या विषयावरती तेव्हा बोलू, आहे की नाही. आणि मायराचा आयबी बोर्ड बद्दल पण बोलू, आहे की नाही. येस. तर असं छोटीशी तुमची गोष्ट शेअर करायची होती म्हणून म्हटलं चला एक व्हिडिओ करू आणि ते सांगू. बिकॉज आय एम व्हेरी सॉरी, खूप लोकांपर्यंत पोचता नाही येत आहे. बिकॉज आहे ना, जेव्हा ते फोन्स वाचतायत येत आहेत आणि काय होतं ना, मग कधी कधी मी मीटिंगमध्ये बिझी असतो, कधी ते त्यांच्या कामामध्ये बिझी असतात आणि ते कम्युनिकेट नाही होता येत आहे. ओके. तर मग मी म्हटलं इट इज बेटर वी डू अ झूम कॉल आणि कलेक्टिव्हली आपण हे ऍड्रेस करू, हे की नाही. येस. तर असाच काय म्हणतात, हा व्लॉग आपण इथे एंड करूया. छोटासा व्लॉग तुम्हाला माहिती देण्यासाठी. तर तुम्हाला करायचं काय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक गुगल फॉर्मची लिंक दिली आहे, तिथे तुमचा रिस्पॉन्स लोड करा आणि मग आपण भेटूया 28 तारखेला सकाळी 10 वाजता संडेला त्या झूम कॉलमध्ये. ओके. आणि तुमचे कोणी फॅमिली असेल, फ्रेंड्स असतील, त्यांनाही यायचं असेल तर तुम्ही त्यांनाही सेम हा फॉर्म द्या किंवा ही व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून ते पण पार्टिसिपेट करू शकतात. नक्कीच नक्कीच. गुगल फॉर्मची जो लिंक आहे ना, ती तुम्ही कॉपी पेस्ट जरी केली आणि कोणाला सेंड जरी केली तरी ते तिथे रिस्पॉन्स लोड झाल्यानंतर आम्ही नक्कीच त्यांना त्या ह्याचं झूम कॉलची लिंक पाठवू, आहे की नाही. येस. चला तर आपण हा ब्लॉग इथे एंड करूया. थँक्यू सो मच अँड लेट्स मीट ऑन 28th of July, Sunday 10 AM. थँक्यू सो मच.